आपला बघा राहुल इथे उभा आहे. असा बोलला होता तू. ए भाई असं नाही, मत बोल बघा. राहुल बघ हा बोललाय, मी काय नाही बोललोय. तर गाईस तुम्ही ते बघितलं स्वामींचं मंदिर, जिथे जावे तिथे स्वामी भेटावे पार्ट 2. सो हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. न्यू डे, न्यू शो, न्यू बिगिनिंग. आपला बघा राहुल इथे उभा आहे. अरे नको ना, काय मी नाही गंजी, असं मी असं पण दाखवू शकतो. हे घे, मी स्वतः शर्टलेस घरात रेकॉर्ड करतो, तू काय टेन्शन घेतो. त्याला फक्त असं दाखवलं, हा बघा जतीन असा उभा आहे ना, तसं तो हा होता, राहुल होता. तुला नको ना भाई. मी बोलला भाई मी स्वतः घरात शर्टलेस रेकॉर्ड करतो, तू तरी गंजीचाच आहेस तरी. असा बोलला होता तू. ए भाई असं नाही, मत बोल बघा. राहुल बघ हा बोललाय, मी काय नाही बोललोय. बघा हा इकडे दुसरा आहे, चमक रहा है, डॅश चमक रहा है. ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे, ज्याला नाही माहिती आहे त्याला नाही माहिती आहे. तो तिकडे समोर उभा आहे आपला एक अजून एक माणूस, जो मी काय करतोय त्याचंच त्याला माहीत. तब्येत पण भाऊची आहे, डाऊन आहे, तरी पण मस्ती काय जात नाही भावाची. बघू कालचा ब्लॉग मी जास्त रेकॉर्ड नाही केला, कारण की कालचा मला ते खूप बंद होतं. तर मी नंतर बोलणार होतो, ह्यालाच बोलणार होतं त्याचे फुटेज द्यायला, पण नंतर म्हटलं की काय ते मतलब नाही त्या गोष्टीमध्ये. ना धड जाऊ त्याचं स्टार्टिंग झालं, ना धड त्याची एंडिंग झाली, म्हणून म्हटलं एक ब्लॉग स्किप करू. बरोबर ना? नाही चेंज करू नये. उद्याचा आपला उद्याचा बॅनर दाखवतो या. आज आमचा आहे मालाडला, तर उद्या इकडेच आहे गोडाऊनच्या इकडे. हा बघा गाईज आमचं आहे इकडेच, आमचं शूट आहे. शूट बोलतो इथेच, म्हणजे प्लेईंग आहे आमची. हे बघा मजा येणार इथे. मागच्या वर्षी पण वाजवलेलं, मागच्या वर्षीचा ब्लॉग. ए घातला ना आता कपडे, आता ये ना, आता चांगला दिसतोय. हा गाईज हा तुषारचा भाऊ आहे, मी जास्त ब्लॉगमध्ये बोललो नाही याला. बाकी तुषार कुठे चालतोय काय समोर, गाडी गेला. आता झालाय गाईज. बघू भेटवतो तुम्हाला लोकांना एकेकांना. फायनली पोचलो आम्ही लोक. हे बघा इकडे आम्ही या मंडपच्या इकडे, आणि इकडे ही सगळी हातगाडी वगैरे लावत आहेत. इकडे सगळे पब्लिक आहेत, बाकी आपली पोरं पण आहे तिथे. बघतोय बघा लगेच, तुला नाही मी त्याला बोलतोय. मी हे केलं की त्याचं लक्ष माझ्याबरोबर लगेच येतं. हा ध्यान मेरे पे भटक से आता है क्या? खास आहे ना तू एकदम. उधर क्यों जाता तेरा ध्यान? ये ना बोलतो. हाँ बोलते खौफ. कौन सा खौफ? खौफ, स्वप्निल खौफ. मेरा खौफ होना चाहिए. तर गाईस तुम्ही ते बघितलं स्वामींचं मंदिर, जिथे जावे तिथे स्वामी भेटावे पार्ट 2. फर्स्ट पार्ट असा माहिती आहे कुठे होता बघा. फर्स्ट पार्ट आम्ही आहे ना शुभंकरचा शो होता वडोदराला. तो वडोदराला शो होता ना, तर त्याच्यामध्ये पण त्याचं मी जेव्हा ज्या लोकांनी बघितलं तर त्यांना माहिती आहे. आणि आता पण आम्ही असं फिरत जात होतो, तेव्हा आम्हाला दिसलं ते स्वामींचं हे छोटंसं असं मंदिरसारखं एक स्वरूप. तर म्हटलं की पाय पडू, कारण मला मागच्या गुरुवारी पण मला मठात जाता आलं नाही. वसईच्या पण नाही, विरारच्या पण नाही. या गुरुवारी पण, म्हणजे उद्या गुरुवार आहे, तर उद्या शो असणार, तर उद्या पण जाता येणार नाही आहे मला. तर बघू कसं काय होतं ते. काय बोलतो, वाट लागली आहे सांगतो तुला थांब. हे बघा आपलं सेटअप पुढे चाललं आहे, आणि आपली मूर्ती कुठे गेली काय सांगू. अरे मूर्तीच बघितली नाही. तर गाईज मूर्ती इकडे आहे, आणि एक शॉर्ट करेक्शन आहे की हा मंडप नाही आहे, मला वाटलं की हा मंडप असेल. सो मंडप पुढे आहे, तर बघू. रेडी आहेस का वाजवण्यासाठी? पूर्ण अख्खं पाकिटच हे केलं आहे, म्हणजे बोलतात ना आमच्याकडे, आम्ही स्टिक बॅग नाही आहे आमच्याकडे काय बोलतात एक पॉकेट आहे, स्टिक पॉकेट. खरं तर या पॅन्टचा आज उपयोग झाला. हां आज नेहमी हीच घालतो ना, तेच आहे शोसाठी. माझी पण एक शोसाठी पॅन्ट आहे ब्लॅक कलरची, खूप अशी कम्फर्टेबल आहे. आता काय स्पॉन्सरशिप नंतर बोललो असतो, ते दिवस यायचे बाकी आहेत अजून काहीच.
75 years later. तर गाईस त्या कालच्या त्या फुटेज नंतर मी मला हसायला येतंय आता. मम्मी बाजूला बसली ती उठूनच जाते. तर त्या कालच्या याच्यानंतर मी आता हा सुरुवात करतोय. आता 12:30 वाजल्यात. आता पुन्हा हे सगळं बघा आता तयारच बसलोय. मला एका जरा बाहेर जायचं म्हणजे गाडीचं काम करायचं आहे. हा व्लॉग पण मला एडिट करता येणार आहे की नाही म्हणजे आज 5 तारीख आहे. 5 तारखेला माझा जसं या ब्लॉगमध्ये दाखवलं तुम्हाला लोकांना मी आज पण आमचा शो आहे जिथे गोडाऊन आहे तिथेच शो आहे. काय कुठे काय हलायची गरज नाही आहे. हा ब्लॉग माझा आज येणार की नाही मला स्वतःला माहिती आहे कारण की मला आता जायचं आहे बाहेर. तर ते माझं काम झालं लवकर तर मी तिथे पॉईंटला पोहोचू शकतो कारण की माझं ते गाडीचं काम आहे. ते सांगू नाही शकत किती वेळ आहे पण ते पण इम्पॉर्टंट काम आहे. असं नाही की ते नंतरला ढकलू शकतो अशी गोष्ट आहे ती. तर बघू कसं काय होतं आहे ते. ब्लॉग आजकाल आहेत ना म्हणजे मला जास्त ब्लॉग बनतायत चांगले पण प्रॉब्लेम काय होतोय की असं कोण व्हिडिओ काढणारा नाही आहे. म्हणजे प्ले करतानाच्या वेळेला आपली सगळी जी मुलं आहेत ती सगळीजणं प्लेईंगला आहेत. असं कोण एक्स्ट्रा म्हणून कोण नाही. समजा 1-2 कोण एक्स्ट्रा असते तर ती लोक ट्रॉली खेचायला आहेत म्हणजे ती हातगाडी खेचायला आहेत. तर त्यांना पण आपण बोलू नाही शकत कारण की मग ते चांगलं नाही दिसत. बघू आता कोण मित्र किंवा कोण असं ओळखीचं दिसलं त्याला पण बोलू शकतो की भाई बाबा व्हिडिओ ऐसा आडा निकाल. पण आता काय याचा जेवढे आता काल मी स्वप्नीला ते पण बोललो 2 काढे त्यांनी बऱ्यापैकी 2 मोठे काढले. तर ते जे काढले तर तुम्ही बघितले असतील. जर ब्लॉग आवडला असेल शॉर्ट अँड सिम्पल. आणि मला जास्त नाही आवडत बेंजोचं कॉन्टेंट टाकायला कारण की मग काय होतं माहिती आहे लोकांना सवय लागते बेंजो बघायला. आणि समजा मी इकडे माझी पर्सनल लाईफचं काही मजा मस्ती का काही टाकलं मग त्या लोकांना ती वेगळं वाटतं ते. आणि मला ते हे नाही करायचं. मला माझं अख्खंच चॅनल बेंजो रिलेटेड ठेवायचंच नाही आहे. ज्यांना बघायचं असेल बेंजोसाठी खुशाल बघा. ज्यांना ओपन बघायचं असेल तर तुम्हाला बेंजोपेक्षा जास्त मी बाकीच्या ब्लॉगमध्ये मजा येणार कारण की बेंजो ब्लॉगमध्ये कसं जाणार येणार बिहाइंड द सीन्स असणार शोचे आणि व्हिडिओज असणार बेंजोचे बस. पण बाकीचे जे ब्लॉग्स असतील त्याच्यामध्ये एवढी धमाल मस्ती असते. फक्त काय होतं मला कधी आहे ना ते मी ओपनली करू नाही शकत कारण की हे यूट्यूब पडतं. जर मी इंस्टाग्राम असेल तर मी ओपनली काही धमाल मस्ती करू शकतो. मग तिथे मध्ये काय माझा फिल्टर येत नाही. यूट्यूबला मग फिल्टर येतं कारण की खूप जणं बघतात. खूप अशी लहान मुलं पण बघतात. खूप लोकांचे पॅरेंट्स पण बघतात. तर त्यामुळे मग कधी मग शब्द जपून वापरावे लागतात. असं सगळं सीन होतो. तर ते बघू आपण कसं काय तर त्याच्यावर आपण फिगर आउट करू त्या गोष्टीवर. बाकी भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता नेक्स्ट व्लॉग आहे आजच्याच म्हणजे 5 सप्टेंबरचा व्लॉग आहे. आता हा संपल्यानंतर आता पुन्हा काम केल्यानंतर बघू नेक्स्ट व्लॉग डायरेक्ट तिकडे जाऊन इंट्रो करीन कारण की जास्त काय मला पण वेळ भेटणार. आता पहिला निघतो 12:30 वाजता. जर 1च्या आधी मला तिकडे पोचायचं त्या गॅरेजच्या इथे नाही तर माझी वाट लागायची. सो हा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. आता तर कंटिन्यू चालू आहे तर घरी फक्त मी जेवायला आणि झोपायलाच येतोय बस. बाकी माझं काहीच नाही आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.